नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर चला आज परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी घेऊन आले. तर बघा, आमच्या शेतामध्ये आहे बिबं. तर बिबं मी तोडून ठेवली होती शेतामध्ये आणि ते थोडे सुकले. तर मग आता आले घरी घेऊन, कारण म्हटलं परत कोणी जाईन घेऊन वगैरे. तर मग घरी घेऊन आले. त्याची मस्तपैकी गोटे एक साईडला आणि बिबे एक साईडला टाकत होते. इकडं सकाळीच परत ते काम झाल्याच्यानंतर चाललं होतं माझं. तर बिबं बघा किती छान असे सुकलेत. खायला पण खूप भारी लागतात आणि गोड आहे ते. तर असेच माझ्या एका दादाने सांगितले होते, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी तयारी चालू होती. म्हटलं चला सुकवून ठेवायची, कारण आता त्यांनी सांगितलं म्हटल्यावर. तर बघा किती छान मस्तपैकी गोटे वगैरे कंगडं काढून टाकले. पण बोटाची इतकी तकलीफ होत होती ना, कारण ते सुकल्यामुळं खूप अवघड जात होते काढायला. आणि परत ते झाल्याच्या नंतर म्हटलं चला तुरीच्या शेंगा पण सोलून घेऊयात. मग इथं तुरीच्या शेंगा वगैरे सोलून घेतल्या. कारण सकाळची भाजीची सोय, मला तर उपवास होता, पण दाजी आणि भक्ती होती जेवायसाठी. तर सोले वगैरे सोलून घेतले आणि इकडं लगेच लाईट आली तर सोले भाजायला पण टाकले. आणि अशा प्रकारे मग मी ते पूर्ण काम आवरलं, कारण भक्तीची पण शाळा होती आणि माझं पण अर्जंट ब्लाऊजचं हे चालू आहे. तर सोले मस्त अजून हिरवे आहेत. बेड्या शेंगा झाल्यात, पण शेंड्यावरच्या कोवळ्या शेंगा आणल्या होत्या दाजीनं. तर ते काम आवरून झालं आणि मी सोले वगैरे सोलून घेतले आणि चहा वगैरे झाला.